पवार दिल्लीसाठी 4 वाजता रवाना होणार आहेत। अजित पवार सागर बंगल्यावर पोहोचल्याचं कळतंय। भाजप आणि राष्ट्रवादीची जागांच्या अदलाबदलीवर बैठक सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार उपस्थित आहेत। अजित पवार यांना देण्यात येणाऱ्या जागेवर चर्चा सुरू असल्याचं कळतंय। अजित पवार यांच्याकडून अधिक जागा मागण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। दिल्लीत जागा वाटपावर महायुतीची बैठक पार पडणार आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ओमकार यांच्याकडून। ओमकार, अजित पवार सुद्धा दिल्लीवारी करणार असल्याचं कळतंय, त्याआधी बैठक होतीये, काय तपशील आहे? गेल्या अर्ध्या तासापासून अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। काही वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार सुद्धा इथे होते। आशिष शेलार अजून बंगल्यावरती, पण बावनकुळे मात्र इथून बाहेर पडले। इंटरेस्टिंगली महायुतीच्या संदर्भात 2 ठिकाणी घडामोडी चालल्यात। मुंबईचं हे मेघदूत, जो सागर आणि मेघदूत असा कंबाईन बंगला आहे, देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान, आणि दुसरं म्हणजे दिल्लीमध्ये महायुतीसाठी चौथा भिडू शोधायचा प्रयत्न सुरू होतोय। राज ठाकरे इथे पोहोचलेत आणि या सगळ्या बैठकीला अमित शहांचं असं म्हणणं होतं की सगळ्यांची एक कंबाईन बैठक व्हावी आणि महाराष्ट्रातला जो काही जागा वाटपाचा संपूर्ण तिढा असेल तो सगळा मार्गी लागावा। त्यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते आज दिल्लीला दुपारनंतर रवाना होत आहेत। अजित पवार सुद्धा जाण्याची शक्यता आहे, पण त्याच्या आधी ज्या सकाळपासून अजित पवारांच्या वेगवेगळ्या मतदारसंघांसंदर्भातल्या बैठका सुरू होत्या, नगर असेल किंवा बारामती लोकसभा मतदारसंघातले काही नेते म्हणजे जसं की दत्तामामा भरणे तिथे भेटायला आले होते त्यांना, या बैठका चालू असताना अजित पवारांना बंगल्यावरून फोन आला। ते थेट इथे दाखल झाले आणि त्यानंतर दिल्लीमध्ये संध्याकाळी 4ला ते जेव्हा जाणार आहेत त्या बैठकीपूर्वीची ही एक बैठक आता सुरू झाली, कारण पुढच्या 48 तासामध्ये महायुतीचे जागा वाटप फायनल होऊन त्या सगळ्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे। खरं तर उमेदवारांच्या घोषणेच्या बाबतीत महाविकास आघाडीपेक्षा महायुतीने आणखी एक पुढचं पाऊल टाकलं होतं, कारण भाजपने याच्या आधीच्या 20 जागा डिक्लेअर केल्या होत्या। उरलेल्या 28 जागांचा जो सगळा तिढा आहे यामध्ये आता अकोमोडेशन काय होणार, आणि अजित पवारांना साधारण 6 ते 7 जागांवरती त्यांचं फायनल होणार होतं। सुरुवातीला 3 ते 4 जागा म्हटलं जात होतं, पण हे निगोशिएशन आणखी पुढे गेलं, 6 किंवा 7 जागा मिळाव्यात या संदर्भातली मागणी होती। पण याच्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातला एक मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघावरती ते वारंवार दावा करतायत। संबंधित मतदारसंघ भाजपने त्यांचा उमेदवार डिक्लेअर सुद्धा केलाय, पण मग अजित पवारांना 8 जागांपर्यंत तरी सगळं नीट सन्मान मिळावा अशी जी मागणी होती ती भाजप सॅटिस्फाय करू शकणार आहे का? कारण एकीकडे शिंदे लढणार आहेत, दुसरीकडे अजित पवार लढणार आहेत, आणि आता चौथीकडे या सगळ्या प्रकरणामध्ये राज ठाकरे यांची एंट्री झाली आहे। त्यांना सुद्धा किमान 1 जागा सोडण्यासंदर्भात दक्षिण मुंबईबद्दल सगळा विचार सुरू आहे। अशा वेळी या सगळ्या अनुषंगाने बैठक अत्यंत महत्वाची म्हणावी लागेल, कारण मुद्दा फक्त जागा वाटपापुरता मर्यादित नाहीये, तर सोबत आल्यानंतर आघाडी ही संपूर्ण महायुती केल्यानंतर त्यामध्ये रिस्पेक्टफुली तुम्हाला सगळं सीट डिस्ट्रीब्युशन झालंय का, हेच फार महत्वाचं आहे। कारण उद्या 3 आणि 4 जागा अजित पवारांना देण्याचं जर फायनल होणार असेल तर मग विधानसभेच्या निवडणुकांचं काय? एकीकडे अजित पवार याच्या आधी म्हणत होते की 90 जागा आम्ही विधानसभेला लढवणार, पण लोकसभेला मात्र जर त्यांना माघार घ्यावी लागली तर नक्की कशा पद्धतीने गणित पुढे जाणार आहेत। त्यामुळे आत्ताची बैठक महत्वाची आहे। माझ्या माहितीनुसार 2 जागांचं स्वॅपिंग आहे ते फार महत्वाचं आहे। 2 जागांची अदलाबदल जर झाली तर आत्ताच्या घडीला अजित पवारांना 6 जागा, एकनाथ शिंदेंना बाकी जागा, आणि भाजपने डिक्लेअर केलेले 20 आणि प्लस आणखी 10 असे भाजपचे एकूण 30 आणि उरलेल्या 18 जागांमध्ये मग हा संपूर्ण गेम फायनलाइज करावा लागेल। नक्कीच ओमकार, या संपूर्ण बैठकीकडे लक्ष असेल, काय अपडेट येते ती घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।